बघा आपण पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती उमेशची हायलाईट पाहू शकता. कशा प्रकारे 50 त्याच्या बॅटमधून आली पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती. पहिला चेंडू आपण पाहू शकता ऑन साईडला तिकडे यष्टीरक्षक जो की त्यानंतर पुढे येऊन मारण्याचा प्रयत्न. फुटटॉच चेंडू होता, लॉंग ऑनला डीपमध्ये क्षेत्ररक्षण नव्हता. वन बाउन्स चौकार. त्याच्यानंतर एक चान्स क्रिएट झाला होता, आपण पाहू शकता चान्स क्रिएट झाला होता. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिले होते. त्यानंतर पुन्हा एकदा यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू नाही आला होता. इथून जर का मॅचचं इक्वेशन पाहायला गेलं तर यष्टीरक्षकच्या चुका पण सुद्धा जास्त झाल्यात. मग मिळालेलं जीवनदान ऑन साईडला पुन्हा एकदा मिड विकेटला क्षेत्ररक्षण. आपण पाहू शकता मिळालेलं जे जीवनदान होतं लगातार 3 चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आले होते. पाटील नेटवर्कच्या स्क्रीनवरती आपण पाहू शकता. यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा सर्व काही प्रॉपर रेकॉर्ड आमचे ऑपरेटर मुन्ना भाई. त्यानंतर यष्टीरक्षक म्हणजे जर का आपण ओव्हरऑल जर का उमेशचा खेळ पाहिला तर मैदानाच्या चारी बाजूला ऑन साईडला फटके जास्त खेळले होते. आणि पॅडल स्वीप स्विचिट आपण पाहू शकता पॅडल स्वीप केला होता षटकारासाठी. आणि ऑन साईडला डायरेक्ट मिड विकेटच्या टोकाच्या वरतून चेंडू 6 धावांसाठी सुद्धा आला होता. म्हणजे उमेशला माहिती आहे माझी स्ट्रॉंग झोन माझा कोणता आहे. ऑन साईडला जास्त फटके आणि कशा प्रकारे कव्हरच्या डोक्यावरतून जी सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक होते. आणि आपण पाहू शकता 50चा चौकार. मन बनवलं होतं स्विच हिट करण्याचा, पण त्याला शेवटच्या क्षणाला फक्त हलक्या हाताने दिशा दाखवला होता. आणि तिथे आपण पाहू शकता धावचीची संधी होती, हातामध्ये चेंडू नाही आला. मग चेंडू हातामध्ये नाही यायला मग सिंगलला डबलमध्ये सुद्धा कन्वर्ट केलं गेलं. जे 50 करताना 49 वरती धावचीची संधी होती